भूगोल विषयाच्या व्हिडिओमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाठ क्रमांक 7 मृदा याचा अभ्यास करणार आहोत. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 7 मृदामधील मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे जे 4 घटक आहेत, मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक आणि कालावधी यांचा अभ्यास केलेला होता. आज आपण या व्हिडिओमध्ये 2 कृत्या पाहणार आहोत आणि त्या कृत्यांचं भौगोलिक स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत आणि महाराष्ट्रामधील असणाऱ्या मृदेचं वितरण त्याचा नकाशा अभ्यासणार आहोत आणि जमिनीची होणारी धूप, जमिनीचे प्रकार, त्याचबरोबर जमिनीची होणारी धूप आणि अवनती आणि त्याच्यावर केले जाणारे मृदा संधारणाचे उपाय याचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पान क्रमांक 40 वर एक कृती दिलेली आहे. 3 कुंड्या घ्यायच्या आहेत. एक रिकामी कुंडी, एक पूर्ण पाण्याने भरलेली आणि एक मातीने भरलेली. आता तिन्ही कुंड्यांमध्ये आपण उगवून येतील अशा बिया लावायच्या आहेत. कोणत्याही बिया तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. हळीव, वाटाणे, चवळी, मूग, मेथी, गहू, धने इत्यादी. आता या तिन्ही कुंड्या उन्हात ठेवायच्या आहेत आणि त्यातील रिकाम्या व मृदा भरलेल्या कुंड्यात 4-5 दिवस थोडे थोडे पाणी टाकायचं आणि निरीक्षण करायचं काय घडतंय. आता रिकाम्या कुंडीतील व फक्त पाणी असलेल्या कुंडीतील बियांचे काय झाले याचा विचार करायचा आपण. साहजिकच काय होईल बरं, तर रिकाम्या कुंडीतील जे आणि फक्त पाणी असलेल्या कुंडीतील बिया ह्या नक्कीच त्यामध्ये बिया रुजणार नाहीयेत. मृदा असलेल्या कुंडीतील बियांचं काय झालं याचं निरीक्षण करायचं आहे आणि तुम्हाला नक्कीच आढळून येईल आणि तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकाल की मृदा असलेल्या कुंडीतील बिया ह्या रुजायला सुरुवात झालेल्या, त्याच्यामध्ये त्या उगवून आलेल्या आहेत. आता यावरून तुमचा काय अनुमान तुम्ही काढू शकताय किंवा काय अनुमान काढाल याचा विचार करा. थोडंसं अनुमान काढण्याचा प्रयत्न करा आणि जर अनुमान तुम्हाला काढता येत नसेल तर आपण काय अनुमान येईल याच्याबद्दल आपण थोडंसं भौगोलिक स्पष्टीकरण पाहायचं आहे. साहजिकच त्याचं अनुमान हेच असणार आहे की मृदा ही वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक आहे. आता भौगोलिक स्पष्टीकरण पाहिल्यानंतर तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल. आता पृथ्वीवर जे सजीव आहे ते सजीव सृष्टीला महत्वाचा घटक म्हणजे वनस्पती होय. आता ज्या प्रदेशात सुपीक मृदा आहे तेथे वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेले असते. उदाहरणार्थ विषुववृत्तीय प्रदेश. आणि ज्या प्रदेशामध्ये सुपीक मृदा नसते तेथे वनस्पतीची वाढ कमी होते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश. आता मृदेची कमतरता असते तेथे वनस्पती जीवनाचा अभाव आढळतो. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश. केवळ योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होऊ शकत नाही. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा महत्वाची असते. म्हणजे नुसतं भरपूर हवामान, योग्य हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश हे वनस्पती जीवनासाठी आवश्यक नाही, तर त्यासाठी योग्य वाढीसाठी वनस्पतीच्या सुपीक मृदा अतिशय महत्वाची आहे. आता थोडासा विचार करा की विषुववृत्तीय प्रदेशात सुपीक मृदा का आढळते आणि वाळवंटी प्रदेशात वनस्पती तुरळक का आढळतात याचा विचार करा, तुम्हाला याचं उत्तर सापडेल. आता जमिनीत बी टाकल्याने पीक येते हे मानवाला जेव्हा समजलं तेव्हा त्याने मृदेचा वापर करायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याच्या लक्षात आलं की नदीकाठच्या सुपीक मृदेत पीक जास्त चांगले येते आणि मग नदीकाठच्या प्रदेशात समूहाने मनुष्य राहू लागला आणि त्यामुळे नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतींचा उदय झाला. उदाहरणार्थ सिंधू हडप्पा संस्कृती हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आता मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीमधून धान्य मिळवू लागला, धान्य पिकवू लागला आणि शेती व त्यातील पिकांचे उत्पादन हे मुख्यत्वे करून पाण्याची उपलब्धता व प्रदेशातील मृदेवर आधारित असते.
म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, ज्या ठिकाणी ज्या प्रदेशातील मृदा उत्तम आहे, चांगली आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमधून अन्नधान्य मिळवता येऊ शकते आणि अशा ठिकाणी लोकसंख्या ही वाढू लागली. आता सुपीक मृदेच्या शोधात व तेथे स्थायिक होण्यास मानवी समूहात स्पर्धा होऊ लागली. कारण नदीकाठी असणारी मृदा ही सुपीक असते म्हणून त्या ठिकाणी शेती चांगली होऊ शकते आणि म्हणून त्या ठिकाणी मानवी समूहामध्ये स्पर्धा होऊ लागली त्या ठिकाणी स्थायिक होण्यासाठी. त्यानंतर पीक भरघोस घेण्यासाठी मृदेची प्रत वाढवण्याचे विविध प्रयत्न मानव करू लागला. त्यासाठी विविध प्रकारची खते तो वापरू लागला आणि त्यामुळे शेतीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. आता मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य, फुले, फळे इत्यादी उत्पादने घेतली जातात. महाराष्ट्रातील दख्खन पठारावरील रेगूर मृदा ही ज्वारी बाजरीसारखे धान्यासाठी उत्कृष्ट आहे. त्यानंतर कोकण, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या प्रदेशातील मृदा तांदळाचं म्हणजेच धान याच्या उत्पादनासाठी योग्य आहे. मध्य प्रदेशातील पाण्याची निचरा होणारी मृदा बटाटे या पिकासाठी उत्तम आहे. म्हणजे स्थानिक उत्पादनानुसार तेथील मानवांचा आहार हा निश्चित होतो, हे एक याच्यावरून लक्षात येत आहे. आता ज्या प्रदेशामध्ये शेतीयोग्य मृदा नाही त्यांना आजूबाजूच्या प्रदेशातून धान्य आयात करून त्यांची गरज भागवावी लागते. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कतार, ओमान इत्यादी देश त्यांच्या गरजा ह्या चीन, भारत, अमेरिका या देशातून माल आयात करून भागवतात. कारण त्यांच्या देशातील असणारी मृदा ही शेतीस योग्य नाही किंवा त्याच्यातून शेतीतून उत्पादन घेण्यासारखी त्यांची मृदा नाहीये, म्हणजे त्यात शेती केली जाऊ शकत नाही म्हणून त्यांना आयात करावी लागते. तर ज्या प्रदेशात सुपीक मृदा असते त्या प्रदेशात अन्नधान्यांची स्वयंपूर्णता दिसते. त्यामुळेच अशा प्रदेशात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. अशा प्रदेशात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे विकसित होतात. उदाहरणार्थ ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखान्यांचा विकास होतो. फलोत्पादन क्षेत्रात फळे प्रक्रिया उद्योग वाढीस लागतात. म्हणजे अशा प्रदेशांचा पुढे विकास झालेला दिसून येतो. आता आपण इथं महाराष्ट्राचा नकाशा पाहणार आहोत पान क्रमांक 41 वर आणि नकाशाशी मैत्री करणार आहोत. आता महाराष्ट्राच्या या नकाशामध्ये तुम्हाला एक महाराष्ट्राचा नकाशा आणि त्याच्यामध्ये विविध रंग त्या नकाशामध्ये दर्शवलेले आहेत आणि त्या नकाशाच्या उजव्या कोपऱ्याला खाली एक सूची दिलेली आहे, रंग दिलेले आहे. त्या रंगाच्या पुढं ते कोणत्या गोष्टीसाठी तो रंग वापरलेला आहे ते तिथं दिलेलं आहे, ती सूची. आणि या नकाशाला नाव देण्यात आलेलं आहे मृदेचे प्रमुख प्रकार व सर्वसाधारण वितरण, महाराष्ट्र राज्य नकाशाचा. आता बघा, फिक्कट करडा रंग आहे तो जाडी भरडी मृदा दर्शवतोय महाराष्ट्राच्या नकाशामध्ये. जो फिकट काळसर रंग आहे तो काळी मृदा म्हणजे रेगूर मृदा दर्शवतोय. त्यानंतर थोडासा तांबडा रंग आहे तो जांभी मृदा दर्शवतोय. गुलाबी रंग आहे तो किनारपट्टीवरील गाळाची मृदा दर्शवतोय आणि तपकिरी रंग जो आहे तो पिवळसर तपकिरी मृदा जी डोंगराळ प्रदेशामध्ये आढळून येते ती दर्शवतोय. म्हणजे या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जिथं जिथं जे रंग आहेत ते त्या सूचीनुसार तिथं वाचायचे आणि त्याचं वितरण पाहायचं आहे, अभ्यासायचं आहे. तर हे तुम्ही नकाशा अभ्यासा, वितरण तुम्हाला दिसून येईल कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या महाराष्ट्राच्या भागामध्ये कोणकोणती मृदा आहे ती. हे अशा एकूण 5 मृदेचे प्रकार आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये आढळून येतात. आता या महाराष्ट्र मृदेचे प्रकार व सर्वसाधारण वितरण हा नकाशा अभ्यासल्यानंतर आता आपण या नकाशावर काही प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्याची उत्तर शोधून लिहायचे आहे. आकृती 7.2 म्हणजेच 7वा धडा त्यातली दुसरी आकृती याचं निरीक्षण करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची. पहिला प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापला आहे? जांभी मृदा कोणकोणत्या भागात आढळते? महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात कोणती मृदा आढळते? सह्याद्री पर्वताच्या भागात असलेली मृदा कोणती? गाळाची मृदा कोणत्या प्रदेशात आढळते?
या सर्व प्रश्नांची उत्तरं नकाशामध्ये आहेत आणि सूचीच्या मदतीने तुम्ही ती सहजपणे शोधू शकता. आता हे जे आपण 5 मृदेचे प्रकार बघितले, ती मृदा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये का आढळते याचं भौगोलिक स्पष्टीकरण आता आपण पाहणार आहोत. तर एकूण 5 प्रकारची मृदा आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येते. मृदेचा रंग, पोत, घडण प्रक्रिया, थरांची जाडी इत्यादींच्या आधारे राज्यातील मृदेचे 5 हे प्रमुख प्रकार करता येतात. त्यातली पहिली आहे ती म्हणजे जाडी भरडी मृदा. आता ही जी जाडी भरडी मृदा आहे, ही कमी पावसाच्या प्रदेशामध्ये आढळून येते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी कमी पाऊस आहे त्या ठिकाणी हे आढळून येते. अजंठा, बालाघाट, महादेव डोंगर या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते. आता काळी मृदा दुसरा मृदेचा प्रकार आहे. आता यालाच रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील ओळखलं जातं किंवा ही मृदा प्रसिद्ध आहे. आता ही मृदा मध्यम पावसाच्या प्रदेशात आढळते. दख्खन पठारावर पश्चिम भागात अति काळी तर पूर्व भागात म्हणजेच विदर्भामध्ये मध्यम काळी अशा 2 प्रकारच्या मृदा आढळतात. त्यामध्ये मध्यम काळी ही मृदा दिसायला काळी असली तरी सुद्धा या मृदेत जैविक घटकांचं प्रमाण हे कमी असते. तिसरा मृदेचा प्रकार आहे ते म्हणजे जांभी मृदा. आता सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो आणि अति पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळून येते. आता चौथा प्रकार आहे तो म्हणजे किनारपट्टीवरील गाळाची मृदा. कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी परंतु अति वेगाने वाहतात आणि त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ हा नदीच्या मुखाशी साचतो आणि पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी ही मृदा निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थ धरमतर, पनवेल इत्यादी परिसरामध्ये ह्या प्रकारची मृदा आढळते. आणि 5वा मृदेचा प्रकार आहे तो म्हणजे पिवळसर तपकिरी मृदा. अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. ही मृदा फारशी सुपीक नसते, त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो. आता कोठे आढळते ही मृदा? चंद्रपूर, भंडाऱ्याचा पूर्व भाग व सह्याद्री पर्वतीय भागात ही मृदा प्रामुख्याने आढळते. मृदा प्रकार व त्यांचे वितरण पाहता असे लक्षात येते की राज्यातील हवामान, मूळ खडक व कालावधी यांचा प्रभाव मृदा निर्मितीवर होताना दिसतो. म्हणजेच मृदा निर्मितीवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत तर हवामान, मूळ खडक आणि कालावधी यांचा प्रभाव त्यावर पडलेला दिसून येतो आणि त्यामुळे ह्या मृदेचे 5 प्रकार पडतात. आता दुसरी कृती आपण करून पाहायची आहे ती म्हणजे मातीच्या 2 टेकड्या तयार करायच्या आहेत आणि त्या टेकड्यांवर त्या दोन्ही टेकड्यांमधील एका टेकडीवर गहू किंवा कोणतेही रोपे उगवेल असे बी टाकायचे आहेत आणि 4-5 दिवस त्या टेकडीवर थोडे थोडे पाणी टाकायचे आणि रोप उगवल्यानंतर 5-6 दिवसांनी दोन्ही टेकड्यावर झारीने पाणी टाकायचं. झारीने तुम्हाला माहिती आहे पाणी झाडांना पाणी घालण्यासाठी ती झारी वापरली जाते. त्यानं पाणी त्या टेकडीवर दोन्ही टेकड्यांवर ओतायचं आहे आणि निरीक्षण करायचं आहे की काय होतंय ते. आता ह्या निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ज्या टेकडीवर आपण बिया लावलेल्या नाहीयेत किंवा ज्याच्यावर रोपटी उगवून आली नाहीयेत त्या टेकडीवर जर झाऱ्यानं पाणी घातलं तर त्या टेकडीवरून पाण्याबरोबर माती अशी धुवून जाते, म्हणजे मातीची धूप होते. परंतु तुलनेत ज्या टेकडीवर आपण बी लावलेले होते, जिथं रोपे उगवून आलेली ज्या टेकडीवर, तिथं झाऱ्यानं पाणी घातल्यानंतर त्या टेकडीवरील माती धुवून जात नाही. मातीची धूप कमी होते. म्हणजेच काय तर त्या टेकडीवर उगवून आलेली जी रोपे आहेत त्यांची मुळे ती माती घट्ट धरून ठेवतात आणि मातीची धूप होऊ देत नाही. तर आता या कृतीतून आपल्याला काय शिकायला मिळते याचं आपण स्पष्टीकरण बघूया. मृदा
धूप व अवनती याचा आपण आता इथं अभ्यास करायचा आहे. म्हणजे मृदेची धूप आणि अवनती म्हणजे काय होतं आणि कशामुळे होतं आणि त्याच्यावर उपाययोजना काय याचा आपण अभ्यास करायचा आहे. वारा व पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो म्हणजेच मृदेची धूप होते, हे लक्षात घ्या आधी. आता मृदेची जशी धूप होते तसेच काही कारणांनी मृदेचं आरोग्य बिघडतं, यास मृदेची अवनती होणे असं म्हणतात. म्हणजे मृदेची धूप आणि अवनती हे दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या. आता मृदेची जी अवनती होते त्यामध्ये काय होतं तर शेतीत अधिक उत्पादन मिळवण्याच्या या चढाओढीमध्ये रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो आणि रसायन आणि खतांच्या अशा अतिरिक्त वापरामुळे ही मृदेची अवनती घडून येते. आता अतिरिक्त जलसिंचनामुळे सुद्धा जमिनीतील क्षार वर येतात आणि जमीन खारपड बनते. रासायनिक द्रव्यांच्या अतिवापरामुळे ही द्रव्ये मृदेत वर्षानुवर्षे तशीच राहतात आणि पण त्यामुळे मृदेतील सूक्ष्मजीव नाहीसे होण्याचा धोका असतो आणि मृदेतील ह्युमसचं प्रमाण देखील कमी होत जाते. वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्ये मृदेतून मिळेनाशी होतात. मृदेचा सामू म्हणजेच पीएच व्हॅल्यू हे बिघडला असल्यास मृदेचे आरोग्य बिघडले असे समजतात. आता इथं तुम्हाला या पान क्रमांक 43 वर एका मृदेचं चित्र दिलेलं आहे बघा. आकृती क्रमांक 7.4 बघा. मृदेची अवनती म्हणजे क्षार वर आलेले आहेत आणि त्यामुळे मृदेची अवनती झालेली आहे, ती जमीन नापीक झालेली आहे. त्यानंतर आकृती 7.4 बघा. मृदेची धूप झालेली दिसून येते, म्हणजे मोठ्या प्रमाणात पाण्याबरोबर त्या भूभागावरील माती सुद्धा वाहून गेलेली आहे आणि त्यामुळं पाण्यामुळं त्या जमिनीची धूप झालेली आहे. आणि आकृती 7.4 बघा. मृदेची धूप झालेली आहे. आता ही धूप वाऱ्याच्या कार्यामुळे झालेली आहे. म्हणजे वाऱ्यामुळं काय झालेलं आहे, ह्या ओसाड पडलेल्या भूभागावरून वाऱ्याबरोबर माती वाहून गेलेली आहे आणि जमिनीची धूप झालेली आहे. आता माहीत आहे का तुम्हाला, या शीर्षकाअंतर्गत आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे ती बघा. भौगोलिक मानांकन म्हणजेच जिओग्राफिक इंडिकेशन जे आहे, कोणत्याही मृदेमध्ये विशिष्ट पीक उत्तम प्रतीचे येते त्यामुळे ते उत्पादन त्या प्रदेशाची खास वैशिष्ट्य असते. अशा पिकांना जागतिक भौगोलिक मानांकन दिले जाते. उदाहरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस, आंबा, बीड जिल्ह्यातील सीताफळ, नागपूरची संत्री इत्यादी. म्हणजे त्या जमिनीमुळं ते विशिष्ट फळे, पिकं त्या ठिकाणी ती येत असतात. आता मृदा संधारण म्हणजेच होणारी जी जमिनीची धूप आहे, अवनती आहे, हे आपण मृदा संधारणाच्या माध्यमातून ती कमी करू शकतो. ती कशी केली जाते तर मृदेचं महत्त्व लक्षात घेता तिचं संधारण करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि शेतीतील सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून शेतांना बांध बंदिस्ती करतात. तर शेतात जास्त उताराच्या भागावर दगडांच्या साहाय्याने बांध घालणे अशी कामे मृदा संधारण विभागातर्फे केली जातात. वृक्ष लागवड केल्याने वाऱ्यांच्या वेगावरही नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते. आता वनस्पतींची मुळे ही माती धरून ठेवतात, त्यामुळे काय होतं की मृदेची धूप थांबते. मृदा संधारणामध्ये उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल अशी चर खोदली जातात आणि अशी चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो आणि त्यामुळे होणारी झीज थांबते. तसेच या चरांमुळे थांबलेले जे पाणी आहे ते जमिनीत मुरण्यास मदत होते. हे आपल्याला आकृती 7.5 मध्ये दिसून येते बघा. बांध बंदिस्ती या चित्रामध्ये दगडांची समतल सलग चर काढलेले आहेत की ज्याच्यामुळे काय झालेलं आहे, होणारी जी जमिनीच्या उतारावर होणारी जी माती मृदेची धूप आहे ती थांबते बघा या बांधबंदिस्तीमुळे. आता
महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या दिशेने बांध बंदिस्ती करणे हा कार्यक्रम राबवला आहे आणि त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वी झालेली आहे. मृदेची अवनती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक टाळावा. सेंद्रिय खतांचा म्हणजेच शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल राखला जातो आणि त्यामुळे काय होतं तर मृदेतील ह्युमसचं प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेची सुपीकता टिकून राहते. शेतजमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे तसेच आलटून पालटून पीक घेणे महत्त्वाचे ठरते जेणेकरून मृदेची सुपीकता टिकून राहील. आता याच्यामध्ये बांध बंदिस्ती हा एकच पर्याय नाहीये जमिनीची धूप थांबवण्यासाठी. तर बघा, डोंगर उतारावर वृक्षारोपण करणे, समतल चर काढणे, बंधारा बांधणे, याच्यातून पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना राबवली जाते. बांध बंदिस्ती, वृक्षारोपण आणि समतल चर याच्यातून होणारी जमिनीची धूप ही काय केली जाते, कमी केली जाते. आता जरा विचार करा, रोहित आणि प्रतीक्षा यांच्या असे लक्षात आले की त्यांच्या शेतात अतिशय जोमदार पीक आले आहे, पण काही भागात ते फारच खुरटे झाले आहे. त्याचे कारण शोधण्यासाठी तुम्ही त्यांना काय सुचवाल? थोडासा विचार करा आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. तर मी आणखी कोठे हा पाठ आणखी कोठे आहे तर इयत्ता 7वी सामान्य विज्ञान पाठ 3, इयत्ता 6वी भूगोल पाठ 7 नकाशा 7.5 आणि इयत्ता 4थी परिसर अभ्यास सर्वांसाठी अन्न या पाठांमध्ये तुम्हाला मृदेविषयी माहिती आढळून येईल. तर आज आपण पाठामध्ये मृदेचे प्रकार, मृदेचे वितरण, मृदेची धूप, अवनती हे अभ्यासलं आणि त्याच्यावर केले जाणारे मृदा संधारण हे पाहिलं. तर या पाठाखालील जे असणारे प्रश्न स्वाध्याय जे आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत. तर स्वाध्याय दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. पाठाच्या मदतीने तो तक्ता तुम्ही पूर्ण करायचा आहे. प्रश्न 2, कशामुळे असे घडते त्याचं कारण लिहायचं आहे. प्रश्न 3, माहिती लिहायची आहे, मृदा संधारणाचे उपाय, सेंद्रिय पदार्थ आणि पुढचे आणखी 2 मुद्दे दिलेले आहेत ते. 4था प्रश्न आहे, मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा. क्रिया, परिणाम आणि सुपीकता वाढते कमी होते, काय होतं ते तिथं लिहायचं आहे. सुपीकता वाढते का कमी होते त्यापैकी कुठली तिथं होतं ते लिहायचं आहे. आणि उपक्रम दिलेला आहे, मृदा परीक्षण केंद्रास भेट द्या व तेथील कामांची माहिती घेऊन नोंद घ्या. घरच्या घरी किंवा सोसायटीत कंपोस्ट खत तयार करा. त्यानंतर आपल्या परिसरात असलेल्या पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्पास भेट द्या, माहिती मिळवा व नोंद करा. तर इथं हा पाठ क्रमांक 7 मृदा हा पूर्ण झालेला आहे आपला. पाठ वाचा आणि त्याचा अभ्यास करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.